नमस्ते मित्रांनो, मी आहे सध्या हिंद केसरी कोरेगावच्या मैदानामध्ये आणि तुम्ही पाहिलं असेल लाईव्हमध्ये की नानांची गाडी थोडीशी मैदानाच्या बाहेर गेली आणि त्याला किरकोळ अपघात झालेला आहे. तर बऱ्याच जणांनी मला फोन केले की दादा विठ्ठल नानांच्या विषयी अपडेट द्या, विठ्ठल नानांची तब्येत कशी आहे आणि काय घडलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही स्वतः आता या व्हिडिओमध्ये नानांशी मी केलेली फोनवरची चर्चा ऐकणार आहे. तर तुम्ही आता पहिल्यांदा व्हिडिओ बघा. विठ्ठल नाना सुखरूप आहेत, काही झालेलं नाही. त्याचबरोबर नंदींनाही काही झालेलं नाही. किरकोळ अपघात हे घडत असतात. मात्र विठ्ठल नाना सुखरूप आहेत. ते मगाशीच बुधला पोचलेले आहेत. त्यांच्याशी फोनवरती संवाद झालेला आहे. तुम्ही स्वतः आता ऐका. नाना नमस्ते. नमस्ते. नाना, काय झालंय, बऱ्याच फॅन्सचे फोन आले, त्यानंतर कमेंट पण आल्या की तुमची तब्येत कशी आहे. नाही, तब्येत चांगली आहे. फॅन्सला म्हणा तब्येत ओके आहे, सगळे त्यांच्या आशीर्वादाने चांगलं आहे बघा सगळं. बरं, नाही एकंदरीत काय झालं होतं मैदानामध्ये. नाही, गाडी काय झालं, काय ते कधी गाडी फिरली, बर उडी टाकायची चान्स नाही घालते पुढे जाऊन गाडी धडकून गाडी चक्र पलटी चकड्यात. बर, तुम्हाला काय दुखापत वगैरे झाली का. नाही, काय दुखापत नाही. फॅन्सला म्हणा काय दुखापत नाही, काय नाही. बर, तब्येत सगळी व्यवस्थित आहे ना तुमची. ओके ओके. तब्येत व्यवस्थित आहे. बरं, त्याचबरोबर नंदींना काय झालं नाही ना, दुखापत वगैरे. नाही, दोन्ही पण नंदीला काय झालं नाही. बरं बरं, आता कुठे आहे तुम्ही. आता मी घरी आलोय. घरी आला, बुधला गेला तुम्ही. हो. बरं बरं, काळजी घ्या. बऱ्याच फॅन्सनी मला फोन केले की नाना तुम्ही बाईट घ्या. मैदानात शोधलं, मात्र तुम्ही काही सापडला नाही. नंतर नाही, काय झालं तिथे लय ते उन्हानं कचरे व्हायला लागलं म्हणून आलो घरी. पण काय नाही, त्यांच्या आशीर्वादाने सगळं ओके आहे, काय सुद्धा नाही टेन्शन. बरं बरं, काळजी घ्या. बरं हो का. हो आणि आता हो कुठं डॉक्टरांकडे गेलता का नाही. हो, जाऊन आलोय. डॉक्टरने सांगितलं नाही काय. नाही ना काय. बरं बरं, काळजी हा. घ्या, आता आराम करा. हो हो, चालतंय, चालेल. ठीक आहे ठीक आहे. आणि फॅन्सला काय सांगाल तुम्ही सगळ्या. फॅन्सला काय नाही, त्यांच्या आशीर्वादाने नाना चांगला खट्टा आहे. खट्ट आहे. बरं, चालतंय, धन्यवाद. हो हो.